नंदना जगज्जीवना तुझा एक आधार, नंदना जगज्जीवना तुझा एक आधार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार, अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार। तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे, दत्ता गोड किती आहे, तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे, दत्ता गोड किती आहे, सकल जीवांच्या हृदयात तू पूर्ण भरून राहे, सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे, दीन दयाळन परम कृपाळू, दीन दयाळन परम कृपाळू अशी तुमची ख्याती, दत्ता अशी तुमची ख्याती, दीन दयाळन परम कृपाळू अशी तुमची ख्याती, दत्ता अशी तुमची ख्याती, उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती, उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती, अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळाले, दत्ता पुण्य फळाले, अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळाले, दत्ता पुण्य फळाले, कृष्णा तटी अवधुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले, कृष्णा तटी अवधुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले, निशिदिनी तुमचे हो स्मरण घडावे, नाम नित्य गाऊ, दत्ता नाम नित्य गाऊ, निशिदिनी तुमचे स्मरण घडावे, नाम नित्य गाऊ, दत्ता नाम नित्य गाऊ, भक्तवत्सला परम उदारा अंत नको पाहू, भक्तवत्सला परम उदारा अंत नको पाहू, अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी धार, अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी धार, दत्ता देई त्वत्पदी धार, अनन्य तुझ्या पायी दत्ता देई त्वत्पदी धार, श्रीवल्लभ हा अज्ञदास परिकरी त्याचा उद्धार, वल्लभ हा अज्ञदास परिकरी त्याचा उद्धार, अत्रिनंदना हो जगज्जीवना तुझा एक आधार, अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, दत्ता तुझा एक आधार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। प्रभो अर्पितो चित्तसिंहासनाते, तुम्ही नेत्र प्रंथा तुनियाल तेथे। पदा झाडिकेशे स्वये केशी राजा, प्रभो घ्या तुम्ही हा नमस्कार माझा। प्रभो घ्या तुम्ही हा नमस्कार माझा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। महिं न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवस्मन्नास्त्वयि गिरः। अथा वाच्य सर्वस्तमसि परिणामाभिधिगुणन्, ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकराः। अतीतपन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोः, तदव्यावृत्यायं चकितमवधित्तत्ते सुतिरपि। स कस्य स्तोतव्य कतिविधगुणः कस्य विषयाः, पदे त्वर्वार्चिने पतति न मनः कस्य न वचाः। मधुस्पीता वाच परम अमृतं निर्मितवसत्, तव ब्रह्मन् किं वा गपि सुरगुरोर्विस्मयपदम्। ममत्वेतां वाणी गुणकथनपुण्येन भवताः, पुनामित्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिताः। तवैश्वर्यं यत्य जगदुदयरक्षाय प्रलयकृत्, त्रयीवस्तु व्यस्तं त्रिषु गुणभिन्नासु तमसो। अभव्या नामस्मिन् वरदरमणीयामर्मणिं, विहन्तुं व्याक्रोशिं विदधत इहेके जडदियाः। किमीह किङ्काय स खलु किमुपायस्त्रिभुवनं, किमाधारो धाता सुरसि किमुपादान इति च। अतर्केश्वर्येत्तौ यवनसरदुस्थो हतधियाः, उतर्कोऽयं काञ्चिन् मुखरेति मोहाय जगताः। इति श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय। हरिभक्ति परायण कीर्तन भूषण कीर्तनाचार्य कीर्तन सम्राट परम पूज्य बाबा साहेब सालपेकर महाराज की जय। मंगलमूर्ति मोर्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सर्व गुरुभक्त श्रोता ज्येष्ठ श्रेष्ठ जे आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार। जे श्रोते लाईव्ह ऐकतात आहे या श्रीपाद श्रीवल्लभ फेसबुक चॅनलवरती आणि यानंतर काही वेळाने उपस्थित होतील, तसंच जे यूट्यूबवरती ऐकतात आहेत किंवा ऐकतील पुढे त्या सगळ्यांना नमस्कार। मागची चिंतनाची कडी धरून पुढे चिंतन करण्यासंबंधी ग्रीन सिग्नल मिळाल्यावर चिंतन सुरू केलं आणि श्रावण सर ते तुमच्या पुढे आता मांडणार आहे। जसं श्रवण सरींनी भिजवून केव्हा परतीच्या मार्गावर लागला हे कळतच नाही। रोज म्हणजे सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत वेदमूर्ती श्री हरिनारायण पुजारी यांच्या मुखारविंदामधून श्रीकृष्ण लहरी स्तोत्रांचा कृष्णा मातेचा लहरी संबंधीमध्ये डुबून बाहेर पडतो न पडतो तो शनिवारी जय जय राम कृष्ण हरी अशा मंगल आणि मंजूळ स्वरांनी आणि स्मिताताईच्या हृदय सुरांनी सजून येत असलेल्या हरिभक्त पारायण श्री
राजे कुलकर्णी यांच्या कीर्तन सेवेने भारून गेलेले मन माझे आता हे वेडेवाकडं बोल जे आहेत ते ऐकायला विवश झाले असतील, कसं तरी ऐकावं असा विचार करून सगळे बसले असतील. असो, पण नाईलाज आहे. आल्या उगाची असावे सादर, पसरावे तेवढे पाय, पसरावे तेवढेच पाय, जेवढी असेल चादर. या न्यायाने श्री गुरूंच्या आशीर्वादाने हरिभक्त पारायण श्री विवेकबाबा गोखले यांच्या स्फूर्ती आणि मार्गदर्शनाने हा गोवर्धन उचलायला माझी काठी टेकवली आहे. खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्नही करतो आहे. तो सर्वांनी आपल्यापणाने गोड करून घ्या. अक्षर, मात्रा, पद, अर्थ यात काही चूक झाली असेल तर मोठे मन करून ती पोटामध्ये घ्या आणि त्यात ज्या चुका असतील त्याच्याबद्दल अवश्य सूचना कराव्या. त्याप्रमाणे मी मला सुधारण्याचा प्रयत्न करीन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. मागच्या रविवारी बोलताना काही थोडी परिस्थिती निराळी होती. घरातले काही बाहेरचे प्रॉब्लेम्स, सगळे आजारपणं, ह्याच्यामुळे दिवसभर 2 दिवस झाले ते सुरू होतं आणि त्यामुळे थोडी मनस्थिती ठीक नव्हती. म्हणून मी सांगितलं होतं बसताना की आज मी इथे बसलेलो आहे, वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे, असं मी क्लिअर केलं होतं. पण आज तसं नाही आहे. भगवंताच्या कृपेने सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तुमच्या भाषेमध्ये आणि म्हणून आज असं वाटते भगवंताच्या कृपेने की तुमच्यासमोर चांगले विचार किंवा चांगले चिंतन मांडता येईल. मागच्या रविवारच्या चिंतनामध्ये आपण विद्यागुरू हे बघितलं की कुठले कुठले आहे. माता पिता आहेत ते नैसर्गिक गुरु आहेत. त्यांना काही चॉईस नाही आपल्याला की कुठली माता आपल्याला गुरु म्हणून भेटावी, कुठला पिता म्हणून भेटावा, अशी याची काही चॉईस नाही आहे. पण विद्यागुरू जे आहेत ते करावे लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये चॉईस असतो, कुठल्या शाळेत शिकायचं, कुठल्या गुरुकडे जायचं, हा चॉईस आपल्याकडे असतो. पण सावधानता म्हणून एक सांगितलं होतं की वित्तापहारक जे गुरु आहेत किंवा भोंदू आहेत त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. पाणी पिजे छानके, गुरु कीजे जानके. त्या गुरु करायच्या आधीच, असे गुरु करायच्या आधी विचारायला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे आणि मगच सगळ्या तपासून असे गुरु करावे की नाही हा विचार केला पाहिजे. पण दीक्षा गुरु किंवा मोक्ष गुरु आपण म्हणू त्यांना, हे मिळावे लागतात. हे काही आपल्याला मिळवता येत नाही. आपलं जसं पूर्ण पुण्याई असेल, जसं सुकृत असेल त्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी ते स्वतःच येऊन भेटतात किंवा त्यांच्यावरती अशी परिस्थिती आणतात की आपणच त्यांच्याकडे खेचले जातो, आकर्षण केलं जातो. असे मोक्षगुरू असतात. तिथे आपल्यालाही चॉईस नसतो, शिष्याला चॉईस नाही आहे आणि गुरुला पण चॉईस नाही आहे. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपल्याला ते गुरु लाभतात. गुरु शब्दाची व्याख्या पण आपण बघितली होती. गकार हा सिद्ध आहे, म्हणजे गकारातला गुण हा सिद्ध आहे. सिद्ध म्हणजे सगळ्या गोष्टीची सिद्धी ज्याच्याकडे आहे, सगळ्या गोष्टी त्याला कधीही प्राप्त होतात किंवा प्राप्त करून देऊ शकतो, अशा प्रकारची सिद्धी ज्याच्याकडे आहे. रकार जो आहे तो गुरुमधला, तो रकार हा पापाचं दहन करणारा, त्याच्यात जो गुण आहे रकारामध्ये तो पापाचं दहन करणारा असा आहे. आणि ऊ हे विष्णूचं अव्यक्त रूप असं आहे. म्हणजे गुरु हा प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचाच अवतार समजला जातो. गुरु अक्षर हे अज्ञान दर्शवते आणि रू अक्षर हे प्रकाश दर्शवते, म्हणजे ज्ञान दर्शवते. ज्या ठिकाणी गुरु आहे, गु आहे म्हणजे अंधार आहे, त्या ठिकाणी रू जर आला म्हणजे प्रकाश जर आला तर अंधार निघून जातो, अशी संकल्पना या ठिकाणी आहे. गुरु अज्ञान नाहीसं करणारं असं ब्रह्मच आहे असं शास्त्र सांगते. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिगुणात्मक रूप म्हणजे गुरु. गुरु म्हणजे अक्षरे 2, अमृताचा समुद्र जाणं, त्यामध्ये बुडता चिक्षण, केवी होय पर्यसा. नुसता अमृताचा थेंब जरी हातावर पडला, जिभेवर पडला, तरी म्हणून मनुष्याला चिरंजीवता प्राप्त होते.
त्याचा मृत्यूचं भय नाहीसं होते. तिथे जर अमृताच्या समुद्रामध्ये जर बुडायला मिळालं तर आपल्याला काय काय नाही मिळणार, अशी ही संकल्पना या ओवीद्वारे केलेली आहे. न गुरोरधिकम तत्वम न गुरोरधिकम तपः तत्वम ज्ञानात परम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक गुरुगीतेतला आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ असं तत्व कुठलंही नाही, असं तप कुठलंही नाही. गुरूंनी दिलेल्या गुरुप्रदत्त म्हणजे जे गुरूंनी दिलेलं आहे आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्व किंवा सार असं कुठलंही नाही. न गुरोरधिकम न गुरोरधिकम. गुरुपेक्षा काही श्रेष्ठ नाही, गुरुपेक्षा कोणी काही जास्त देऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच आज आपण गुरु या शब्दाचा एक आणखीन अर्थ बघणार आहे. गुरु याचा अर्थ मोठा या अर्थाने आपण घेतो. लघु तसंच गुरु, लघुच्या विरुद्ध गुरु. तुम्ही माझे गुरु आहात. जिस डायलॉग मारतात लोक, जिस स्कूल में आप पढ़ रहे हो या पढ़े हो वहाँ का मैं हेडमास्टर रह चुका हूँ, वहाँ का मास्टर रह चुका हूँ, अशा प्रकारचे डायलॉग करतात. त्याचा अर्थच असा की मी गुरु आहे, मी मोठा आहे तुमच्यापेक्षा. आणि आपली निष्ठा जर कोणावर असावी तर ती मोठ्यावर असावी, म्हणजे श्रेष्ठ जो आहे त्याच्यावरती आपली निष्ठा असावी. आता निष्ठा म्हणजे काय हा प्रश्न पडेल, कारण आपण पूर्ण मागच्या एपिसोडमध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये चिंतनामध्ये बघितलं की गुरुनिष्ठा ह्याच्यावरती पुष्कळ बोलल्या गेलं, पण निष्ठा प्रत्यक्ष काय आहे हे काही सांगण्यात आलं नाही त्यावेळेस, कारण वेळेची मर्यादा सगळ्या होत्या आणि त्यावेळेस वेगळा अनुभव होता. आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की निष्ठा म्हणजे काय, कारण ते समजल्याशिवाय गुरुनिष्ठा म्हणजे काय हे समजणार नाही. नुसतं निष्ठा असावी, निष्ठा असावी, दृढनिष्ठा असावी असंच आपण बोलतो, तर निष्ठा म्हणजे काय हे आपल्याला समजायला हवं. आदि शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, निष्ठा गुरु शुश्रूषा आदिस तत्परत्वम ब्रह्मविज्ञानम. निष्ठा म्हणजे गुरुसेवा, शुश्रूषा इत्यादी यांच्याद्वारे ब्रह्मविज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता जी तत्परता दाखवली जाते ती तत्परता म्हणजे निष्ठा. त्या गोष्टीबद्दलची ओढ किंवा तत्परता ती मिळवण्यासाठी त्याच्यासाठी वाटेल ते श्रम करायला तयार असणं ही निष्ठा आहे असं शंकराचार्य म्हणतात. ब्रह्मज्ञान मिळवायला दृढस्थिती लागते, शरीराची आणि मनाची दोन्ही लागते. ती साधकाला गुरुभक्तीने प्राप्त होते. गुरुभक्ती ही कोणाशी असावी तर फक्त गुरुतत्वाशी असावी. तात्पर्य असं की देहधारी गुरुशी आपला मतलब नको. आपलं जे मुख्य कर्तव्य आहे ते गुरुतत्वाशी आहे. गुरुचं स्मरण आणि फक्त उपस्थितीच ज्ञान यायला पुष्कळ होते. गुरुनी प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवावा, त्यांनी जवळ घ्यावं, त्यांनी काहीतरी उपदेश करावा अशी काही गोष्ट नाही आहे. त्याची उपस्थितीच गुरूंची आपल्या ठिकाणी आपल्याला पुरेसे असते. गुरु कसे दिसतात, काळे की गोरे आहेत याच्याशी काही घेणं देणंच आपलं नाही आहे. देहधारी गुरु म्हणजे गुरुतत्वाचं प्रक्षेपण करणारं साधन आहे. आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्समिशन. ज्या काही लहरी गुरुतत्वापासून मिळतात येतात त्या सगळ्या प्राप्त करून तुमच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी हे गुरु करत असतात. गुरुनिष्ठेवरती गुरूंवर विश्वास आहे आणि त्याच्याही पुढे आस्था आहे. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, विश्वास आणि आस्था. विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. आजच्या बोलीभाषेमध्ये विश्वासाचा अर्थ होतो कॉन्फिडन्स. शास्त्रीय प्रमेय ज्यात विशिष्ट ॲक्शनची रिॲक्शन किंवा विशिष्ट अपेक्षित आहे. म्हणजे एक आपण सांगितलं की त्याच्या विरुद्ध किंवा त्याची काय रिॲक्शन होईल ही अपेक्षित आहे, ज्या ठिकाणी तो विश्वास आहे. आणि आस्था
आस्था म्हणजे काय तर फेथ. त्यात आपण जसे आहो, जसं जसं दिसतो तशीच समर्पणाची भावना ठेवली, आपली सुपूर्द करण्याची मनाची भावना असली, याचा अर्थ संपूर्ण शरणागती करण्याची ठेवण्याची आपली इच्छा असली किंवा मी पूर्ण रूपाने समर्पित आहे, ही स्थिती जेव्हा येते, ती स्थिती म्हणजे गुरुच्या प्रती पूर्ण आस्था असणं, म्हणजे भरवसा असणं, अशी ही व्याख्या आस्था या शब्दाची होते. याच्यात एक छोटीशी गोष्ट दृष्टांत म्हणून सांगतो. एक राजा होता, त्याला ज्ञान प्राप्तीचा म्हणजे ज्ञान प्राप्तीचा म्हणण्यापेक्षा माहिती प्राप्त करून घ्यायचा खूप छंद होता. नवनव्या विद्या तो संपादन करीत असे. आणि एकदा त्याला असं वाटलं की सगळे गुरुजन आहेत, त्यांना सगळ्यांना वेदांची माहिती आहे, आपण पण वेदांची माहिती करून घ्यावं, वेदांचं ज्ञान काय, त्यातलं गूढ रहस्य काय ते बघावं, असा त्याने विचार केला. आपल्या मंत्रीगणांना बोलवलं, त्यांच्याबरोबर विचार विमर्श केला की असा कोण आपल्याकडे आहे जो मला शिकवेल. अर्थातच राजाला शिकवायचं काम असते, त्यामुळे त्या ठिकाणी एक कोणीतरी चांगली व्यक्ती जी त्याच्यामध्ये अधिकारी आहे अशी शोधल्या जाते. त्याच्याप्रमाणे एक आचार्य होते, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या महाराजांना आमच्या वेद शिकवा, वेदांची माहिती द्या, उपनिषद शिकवा, काय शास्त्र आहेत ते सगळे शिकवा, असं त्यांना सांगितलं. आणि त्या प्रतिष्ठित जे आचार्य होतं त्यांनी ती शिकवायची विनंती मान्यही केली. आणि विनंती कसली होती, राजा हा नेहमी विनंती वजा आज्ञाच करत असतो, नाही का. आपण म्हणतो प्रेसिडेंट इज प्लीज टू से समथिंग, असं लाईक दॅट. जे प्रेसिडेंट असेल तर त्याची विनंती ही आज्ञाच असते, तर ती राजाची आज्ञाच होती. आणि त्या ठिकाणी ते शास्त्री होते, ते वेदांच्या रुचा म्हणून दाखवायला लागले, म्हणून घ्यायला लागले आणि त्यांना वेदांचा अर्थ समजावून सांगितले. त्या रुचा होत्या, त्यांचा अर्थ मीमांसा काय जे काय शास्त्राप्रमाणे असेल ते सगळं त्याला समजवायला लागले. काही दिवस गेले, पण त्या राजाच्या डोक्यात काही शिरेना. आणि तो म्हणाला की पहा, शिकवणारा तर इतका ज्ञानी आहे, त्याचा विश्वास होता शिकवणाऱ्यावरती, पंडितावरती. थोडा शिकवणारा इतका ज्ञानी आहे आणि मला का ज्ञान होत नाही, असा तो विचार करायला लागला. आणि त्यांनी मग एक दिवस आचार्यांना विचारलं की हे असं कसं होते आहे, तुम्ही इतक्या पोटतिडकीने शिकवत आहात, मी पण ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला ज्ञानच काही होत नाही आहे, याचं कारण काय आहे, असं आचार्याने विचारलं. आचार्याने स्पष्ट त्याला सांगितलं की जो स्वतःला मोठा समजतो त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही कुठल्याही अर्थाने. आपण शिकवणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशी भावना ज्यावेळेस तुमच्यामध्ये येते, असा अहंकार ज्यावेळेस तुम्हाला शिवतो, त्या अहंकारामुळे तोच आडवा आलेला असतो आणि त्या अहंकाराने तुम्हाला ज्ञान होत नाही, असं त्याला सांगितलं. आणि वरून सांगितलं की पहा, तुम्ही राजे आहात, मोठ्या सिंहासनावरती बसलेला आहात आणि मला खाली आसन दिलेलं आहे तुम्ही, याचाच अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःला माझ्यापेक्षा मोठं समजलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला काही ज्ञान होत नाही, असं त्या राजांना सांगितलं. आणि ते मग राजांच्या लक्षात आलं. असं सांगायचं तात्पर्य याचं एवढंच की गुरुवरती विश्वास असून चालत नाही. गुरुवरती त्या राजाचा विश्वास होता की ह्यांना सगळे ज्ञान आहे, सगळ्यामध्ये पारंगत आहे, वेदशास्त्र येतात, सगळ्या गोष्टी यांना येतात, हा विश्वास होता. पण आस्था नव्हती. आस्था नसेल तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, असं सांगण्याचं तात्पर्य या गोष्टीचं आहे. आणि त्याबरोबर भरवसा पण हवा. विश्वासाच्या पुढे जाऊन आपण आस्थेच्या संसारामध्ये प्रवेश केला पाहिजे. नुसता विश्वास ठेवून विश्वास आहे माझा गुरुवरती एवढं बोलून काही फायदा नाही, तर पुढे आपल्याला जायला पाहिजे. म्हणून
गुरु शिष्य संबंध हे फार महत्त्वाचे आहेत. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुविना ब्रह्म नान्यत हे तत्व सुप्रतिष्ठित आहे. म्हणजे इस्टॅब्लिश असं हे तत्व आहे. सर्व ग्रंथांचं सारभूत असं हे तत्व आहे. गुरूंची आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यकता आहे असं जरी आपण मानलं तरी गुरुवरती विश्वास असून चालत नाही, तर गुरुप्रती आस्था असावी लागते. हे वारंवार मी सांगतो. वरकरणी आपण जर बघितलं तर विश्वास आणि आस्था हे दोन्ही शब्द आहेत ते समानार्थी वाटतात. वरवर आपण बघितलं तर वाटते विश्वास आणि आस्था आहेत, काय फरक आहे? पण तेच आपल्याला बघायचं आहे की काही फरक आहे का. विश्वास जो आहे तो मनाचा एक भाव आहे. त्या भावाच्या माध्यमातून आपण अनेक नाती सांभाळत असतो. भाऊ बहिणीचं नातं आहे, विश्वास असतो. दोस्त आहेत किंवा नातेवाईक आहेत, सहयोगी आपले असतात, किंवा मालक आणि नोकर यांच्यामध्ये विश्वास असतो. यांच्याबरोबर हे जे आहेत ह्या सगळ्यांच्या बरोबर विश्वासातून संबंध चालतात. जे आपण सांभाळतो सगळे संबंध ते विश्वासामधून असतात. आपसी संबंधांचा तुमच्या आमच्यातला जो संबंध आहे त्याचा एक आधार हा विश्वास आहे. विश्वास ठेवतो आपण म्हणजे नेमकं काय करतो हे पण थोडं आपण चिंतन करू. तर विश्वास ठेवतो म्हणजे आपण विचार करतो, अशी इच्छा करतो की जसं मी समजेल तसंच समोरचा माणूस करेल, किंवा समोरची जी आपली प्रतिद्वंदी आहे, समोर जो आपल्यासमोर उभा आहे किंवा ज्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे तो आपला विश्वास पूर्ण करेल, सार्थ करेल असं आपण विचार करत असतो आणि त्याला विश्वास म्हणतात. त्याला दृष्टांत एक छोटासा देऊया म्हणजे विश्वास काय हे आपल्याला क्लॅरिटी त्याच्यामध्ये येईल विचारायला. साखरेचा भाव समजा 50 रुपये किलो आहे आणि आपण दुकानामध्ये गेलो, त्या दुकानदाराला सांगितलं की बाबा मला 500 रुपयाची साखर दे असं त्याला सांगितल्यावर तो आपल्याला किती साखर देईल हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे तो विश्वास आहे की तो 10 किलो साखर आपल्याला देईल. तर हा झाला विश्वास. पण असं काही वाटणार नाही आपल्याला की 500 रुपयाची साखर मागितली, 50 रुपये किलो आहे आणि तो म्हणजे पोतच्या पोतं घेऊन जा. हा काही विश्वास नाही. जसं आपण दुसऱ्याशी प्रेमाने वागलो तर तिथेही आपल्याला असाच विश्वास असतो की समोरचा आपल्याशी प्रेमाने वागेल. अडीअडचणीला आपण एखाद्या मित्राच्या कामाला पडतो, त्याला मदत केली तर तोही ज्यावेळेस आपल्यावर अडचण असेल त्यावेळेस तो आपली अडचण दूर करेल असा विश्वास आपल्याला असतो. हे विश्वासाचं बंधन आहे. एकमेकांमध्ये जे बंधन आहे ते विश्वासाचं आहे, पण एक कच्चं बंधन आहे. म्हणजे आस्थेचं बंधन जेवढं पक्कं असते तेवढं विश्वासाचं नाही आहे. ते ज्याच्या त्याच्या मनोवृत्ती आणि भावनांनुसार बनत असते. माझी तुमच्या प्रति काय भावना आहे, तुमची माझ्या प्रति काय भावना आहे, ह्या गोष्टींवरती हे विश्वासाचं बंधन बनत असते. दोघांच्या म्हणजे विश्वास करणारा आणि ज्याच्यावर विश्वास केला जातो हे एकमेकांकडून अपेक्षा करत असतात. त्या अपेक्षांमध्ये जबाबदाऱ्या असतात, उत्तरदायित्व असते, कर्तव्यही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यांची अपेक्षा केली जाते. एकाने जरी त्याची भूमिका निभावली नाही, समोरच्याला ज्याने विश्वास केला त्याच्या विश्वासासारखं काही केलं नाही तर विश्वास तुटतो एकमेकांतला. आणि त्या विश्वास तुटल्याने त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधांना सुद्धा तडे जातात, ते संबंध बिघडतात. असं विश्वासाचं होते, ह्याला विश्वास असं म्हणतात. आता आपण आस्था म्हणून बघूया. आस्था, फेथ ज्याला म्हणतात. ही आस्था जी आहे ती विश्वासापेक्षा पुष्कळ वेगळी आहे.
आस्था ही एकतर्फी असते, एकतर्फी प्रेम असते ना, तशी ही आस्था जी आहे ती एकतर्फी असते. समोर कोणी आहे ही कल्पनाही नसते की समोर कोणी आपल्या आहे की नाही, आणि कोणी नसतेच खरं. आपली आस्था जी आहे ती अमुक कार्य, पूजा, उपवास, साधना अशी जर केली तर आमचं कार्य पूर्ण होईल अशी आपली आस्था असते. तिथे दुसरा पक्षकार नाही आहे. पण आपला आस्तिक्य भाव आपलाच असा आहे. दुकानामध्ये गेलो आपण, 50 रुपये दिले तर 1 किलो साखर मिळेल हा विश्वास आहे. तसाच मंदिरात असतो का आपला, मंदिरामध्ये 50 रुपये दानपेटीत टाकले आणि आता भगवंत आपल्याला 50 रुपयाच्या बदल्यात 50 रुपये किमतीचं काय असेल ते देईल असा विश्वास वाटतो का आपल्याला? अर्थातच नाही. असा विचार करून आपण काही दान करत नाही किंवा तिथे काही टाकत नाही. उलट तिथे आपण बदल्यामध्ये काहीही मागत नाही. निष्काम भावने देतात. त्यांना आता काहीच नको असते त्या ठिकाणी ते तसेच दान करतात. सकाम भाव जर असेल, एखादा निष्कामी गेला तर वेगळी गोष्ट आहे. सकाम भाव जर असेल तर 50 रुपये टाकताना एखादं मोठं काम व्हावं असा विचार करतो. नवस बोलतो की देवा मला अमकी गोष्ट मिळू दे, मी तुला 10 रुपयाचे पेढे वाढेल, 2 रुपये 1.25 रुपये साखर वाटेल असा तो संकल्प करतो. निष्काम भाव जर असेल तर देवा मला काही नको, जे मी म्हणून टाकलं तेही तुझंच आहे. इदं न मम, मी जे केलं, मी जे टाकलं, मी जे म्हणतो आहे तर मी पण तुझाच आहे असं तो म्हणत असतो. विश्वासात जरी विशिष्ट किंवा तोलामोलाच्या रिॲक्शनची अपेक्षा असते, समोरून जो आहे समोरचा तो काय देईल आपल्याला याची अपेक्षा असते, तसं आस्था असल्यास आपल्याला वाटत नाही. समोर रिॲक्शन काय होईल, समोरून काय मिळेल अशी आस्था असताना आपल्याला वाटत नाही. ज्याने विश्वासाने आपल्याला अमुक फळ मिळेल, 50 रुपये दान केले आणि त्याला ती गोष्ट नाही मिळाली समजा, तर तो पुढे दान करणारच नाही. सकाम ज्याचा भाव असेल, ठरवून गेला असेल की मी देवाला 50 रुपये पेढे वाटले तर मला मुलगा व्हावा, आणि मुलगा समजा झाला नाही त्याला, पुढच्या वेळेस तो काही 50 रुपये टाकणार नाही तिथे. आणि त्याला ती गोष्ट मिळाली समजा, मिळाली नाही तर दान करणार नाही. एखाद्या पूजेचं फळ पाहिजे तसं नाही मिळालं तर तो परत पूजाही तशी करणार नाही. हे आपण जे बघतो आहे, हे जे अनुभव, या गोष्टी आहेत अनुभवाच्या, त्या जादूटोणा करणारे किंवा बाबांच्या बाबतीमध्ये, भोंदू बाबांच्या बाबतीमध्ये अनुभव येत असतो. तिथे जर काम झालं नाही तर फसवलं असं म्हणून त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होतो आणि पोलीस कंप्लेंट वगैरे होते. इतकंच नाही तर त्याच्याकडनं पैसेसुद्धा परत मागितले जातात की आम्ही तुला अमक्या माणसाला मारायचा म्हणून हे दिलं होतं, त्याचा मंत्र तू सांगायला सांगितलं होतं, त्या मंत्राचा उपयोग झाला नाही, आम्हाला एवढे पैसे दे. असं मंत्रतंत्र विद्येने जे काम करतात त्यांच्याकडे असं भरपूर वेळा होत असतं. तसं आपण देवाकडे करतो का? आपण भांडतो का देवाशी की काल 50 रुपये टाकले होते पण आज लॉटरीच नाही लागली, काल तिकीट घेतलं होतं, घेतल्यानंतर 50 रुपये टाकले, सांगितलं होतं इथे की 50 रुपये टाकले आहे देवा, मला 1 लाखाची लॉटरी लागू दे, तर ती समजा लागली नाही तर 50 रुपये परत द्या असं आस्था असलेला माणूस म्हणेल का? अर्थातच नाही. तर सकाम साधक असो, निष्काम असो, सकाम कार्य साधले नाही म्हणून, संकल्प पूर्ण झाला नाही म्हणून, तर निष्काम साधक हा आपल्याला साक्षात्कार झाला नाही म्हणून, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं नाही म्हणून आपलं कर्म भक्ती ही तपासतो. त्या ठिकाणी कुठे चूक झाली काय, कमी पडलं काय हे तपासत असतो आणि सुधारणा करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. पण देवाला विश्वासघातकी वगैरे म्हणत नाही, त्याची क्षमाच नेहमी मागत असतो. विश्वास हा जर विषय असेल तर दुसऱ्याची चूक काढतो आणि आपलं संरक्षण करतो. दोघांमध्ये विश्वास आहे
हा विषय जर असेल तर आपण दुसऱ्याची चूक काढतो आणि आपलं संरक्षण करतो. माझी काही चूक नाही आहे, जे झालं ते तुम्ही केलेलं आहे असं त्याला म्हणतो. पण आस्था हा विषय जर असेल आपल्यामध्ये तर आपली चूक आपणच बघतो की माझी काहीतरी चूक झाली काय, कुठे कमी पडलो का, आणि पुढे जायचा प्रयत्न करतो. आता असा प्रश्न येतो की गुरु शिष्याचा संबंध हा विश्वासावर आधारलेला आहे की आस्थेवर आधारलेला असावा, हा प्रश्न येतो. तेव्हा गुरु शिष्य संबंध हा विश्वासाच्या तराजूत तोलू शकत नाही आपण. म्हणजे एकीकडे विश्वास आणि एकीकडे गुरु असं करून त्याला काही आपण तोलू शकत नाही. आपण असं करू का की गुरूंना 1000 रुपये दिले, आता मला खूप खूप चांगले आशीर्वाद द्या. एक दिवस गेलो, पैसे खूप होते, खूप पैसे दिले आणि सांगितलं आता खूप भरपूर आशीर्वाद आम्हाला द्या. ते दुसऱ्या दिवशी गेलो, त्या दिवशी खिशात पैसे नाही, एक काय 5, 50, 10 रुपये टाकले आणि मग आपण असं म्हणतो का गुरुला, एक काल 1000 रुपये टाकले होते तेव्हा तुम्हाला खूप आशीर्वाद मागितले, शुभाशीर्वाद मागितले, आज माझ्याकडे कमी आहेत, 25 रुपये आहेत, आज मला कमी आशीर्वाद द्या थोडेसे, असं आपण म्हणतो का? अर्थातच नाही. इथे काही व्यवहार नसतो, गुरु आणि शिष्यामध्ये व्यवहार नसतो. म्हणून विश्वासाला थारा नाही, विश्वासाच्या पुढची स्थिती ही आहे. गुरुंना तुम्ही ज्यावेळेस विश्वासाची वस्तू मानली तर हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या गुरूंना तुम्ही तुमच्या विचारांच्या किंवा बुद्धीच्या कक्षेमध्ये त्याला मर्यादित केलं आहे. तुमची जेवढी बुद्धी चालते तेवढ्यामध्ये त्याला तुम्ही फ्रेममध्ये त्याला अडकवलं आहे, तेवढ्याच गोष्टी तुम्हाला मिळू शकतात असं तुम्हाला वाटते. हा तुमचा विचार असतो आणि त्याला तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक नुसतं म्हणता तोंडाने, पण जाताना तुम्ही ती एक फ्रेम विशिष्ट तुमच्या विचाराची घेऊन त्याच्याकडे गेलेले असता. समजा तुमच्या विश्वासावर तुम्ही जसा विश्वास केला तसं काम जर गुरूंनी केलं तर फार तर फार काय होईल, म्हणजे अशी बुद्धी जर घेऊन गेलो आपण की आपलं गुरु हे करू शकतो ते करू शकतो असं करून गेलो आणि आपण समजा काही मागितलं गुरुला आणि त्यांनी ते दिलं तुम्हाला, लगेच लॉटरी लागायची म्हटलं, दुसऱ्याची लॉटरी लागली समजा तुम्हाला, आपण जी अपेक्षा केली ते मिळालं, म्हणजे याची खात्री पटली की गुरु हे करू शकतो. पण तसं नाही झालं तर, असं झालं तर थोडा विश्वास वाढेल. पण तसं नाही झालं तर, समजा गेलो पैसे ठेवले त्यांच्याकडे, सांगितलं उद्या लॉटरी लागावी आणि दुसऱ्या दिवशी लॉटरीच नाही लागली तर काय होईल? तर तुमचा विश्वास गुरुवरचा हळूहळू डळमळीत व्हायला लागेल. गुरु असं करायला असमर्थ आहेत असं तुम्हाला वाटायला लागेल की हा गुरु कसला आला, मी पैसे ठेवले पण लॉटरीच मला लागली नाही, त्याचं काही सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही आहे असं म्हणून तुमचा विश्वास त्याच्यावरचा डळमळीत व्हायला लागेल. इथेच तुमच्या सो कॉल्ड भक्ती, ज्याला आपण भक्ती म्हणतो, तथाकथित भक्ती, याचा कस लागत असतो. या ठिकाणी त्याचा कस लागतो. हा गुरुतत्व न जाणल्यामुळे आणि तुमचा अज्ञान अंधकार तसाच राहील. गुरुतत्व तुम्ही जाणू शकत नाही आणि अज्ञान तुमचं तसंच राहील असा विचार करून जर तुम्ही गेला तिथे तर. आता थोडा प्रकाश आपल्यामध्ये पडला असेल किंवा थोडं थोडं वाटायला लागलं असेल की विश्वासाच्या वरची अशी कोणती स्थिती आहे जी गुरु शिष्य संबंध बनवते, एक पवित्र रिश्ता जोडते. त्या पवित्र रिश्त्याशी काही संबंध नाही आहे, गुरु आणि शिष्यामध्ये जे पवित्र नातं असते ते जोडतं. ती स्थिती म्हणजेच आस्था होय, भरोसा गुरुचा. आस्था म्हणजे मनाचा तो भाव ज्यात आशा आहे आणि विश्वास पण आहे, दोन्ही गोष्टी एकत्र आहे. विश्वास याचाच अर्थ भरोसा गुरुवरती आहे. गुरु असंभव असेल ते पण संभव करतील, तो भाव याच्यामध्ये असतो आस्थेमध्ये की माझे गुरु हे काहीही करू शकतात, सर्व सामर्थ्यवान आहे, सर्व शक्तिमान आहे, त्यामुळे ते काही करू शकतात, हा विश्वास तुमच्यामध्ये असतो. म्हणून तर आपण म्हणतो ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी,
कशाला म्हणतो? हा विश्वास आपल्यामध्ये असतो किंवा तो विश्वास आहे असं आपण दर्शवायचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणतो की ज्या गोष्टी अशक्य आहे, अशक्य म्हणजे बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, ज्याला व्यवहार नाही, या व्यवहाराच्या परे आहेत, अशा गोष्टी गुरु करू शकतात असं आपण म्हणतो. आणि म्हणून म्हणतो की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, असं आपणच आपल्याला समजून घेतो की जे परमतत्व आहे किंवा जे सर्व सामर्थ्यवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे ते माझ्या पाठीशी उभं आहे. त्यामुळे मला कुठलीही भीती नाही. काही कुठली गोष्ट होऊ द्या, मला काही त्याची भीती नाही आहे, मला कुठलंही भय नाही आहे. भय करता भय हरिता असं अशी गोष्ट माझ्या पाठीमागे उभी आहे. तसंच आपण म्हणतो की अचिंत जगता प्रती कृती तुझी न लोकाकडे, तुला त्यजुनी व्यर्थती अचरिता ती नाना खुळे, वृथा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा, करी पदतावरी बहुदया नरोषाधरा, करी पदतावरी बहुदयान रोषाधरा. अचिंत जगता प्रती, जे ज्या जगाचं चिंतनच करू शकत नाही आपण, इतकं अचिंत्य जग आहे. अनंत कोटी अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय आहे त्याचं आपली बुद्धी ती केवढी, आणि त्या बुद्धीने आपण जर विचार करतो तर आपल्या त्या बुद्धीच्या सापेक्षच गोष्टी तेवढ्या दिसत असतात. म्हणून आपली बुद्धी त्या ठिकाणी न चालवता गुरूंपुढे आस्था ठेवून जायचं असते. म्हणून हा श्लोक आपण इथे बघितला की अचिंत जगता प्रति कृती तुझी न लोकाकडे, तुला त्यजिनी व्यर्थते आचरितात. हे सगळे अज्ञानी लोक आहे, तुला सोडून देतात आणि दुसरंच काहीतरी करत बसतात. वृथा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा. अरे गौतमीच्या तीरावर म्हणजे गोदावरीच्या तीरावर काठावर बसले आहात आणि तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाणी शोधता आहात, असं कसं? असं म्हणून अज्ञान आपलं त्या ठिकाणी दासगणू महाराजांनी आमचं अज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशी ही आस्थेची गोष्ट आहे. आस्था हा आपला एक विशेष गुण आहे. आपल्यामध्ये असलेला विशेष गुण हा आस्थेचा आहे. अमुक मूर्तीमध्ये किंवा अमुक व्यक्तीमध्ये किंवा स्थानामध्ये माझी आस्था आहे असं आपण म्हणतो. कोणाची कुठे असेल, आमची कारंजाला आहे, तुमची वाडीला असेल, एखादी कोल्हापूरला भवानीच्या पायाशी असेल, एखादी गंगेमध्ये उडी मारण्यामध्ये असेल, एखाद्याची आणखी कुठे बद्रीनाथला असेल, एखाद्याची गिरनारला असेल. अशा प्रकारची आपली आस्था असते. त्या ठिकाणची आस्था ही आपली असेल. आणि असं जेव्हा आपण म्हणतो की माझी या ठिकाणी आस्था आहे, त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की असं तुम्ही स्पष्ट करता सगळ्यांना की मला काही लाभ हो अगर न हो, माझी तुमच्यावर आस्था आहे असं आपण भगवंताला सांगत असतो. त्या तीर्थाला, त्या मूर्तीला आपण सांगत असतो, तुम्ही जे कराल किंवा जे करणारे नाहीत ते सगळंच योग्यच आहे. हा विश्वास म्हणजे आस्था होय. त्यांनी केलं तर ठीक आहे, नाही केलं तरी चांगलं आहे, हा विश्वास आहे. हा गुण एखाद्या दृश्य, वस्तू, स्थान, व्यक्ती याच्यावर अवलंबून नाही. हा या ठिकाणी सगुणता आणि निर्गुणता या दोन्ही गोष्टीमध्ये किंवा दोन्हीपैकी एका गोष्टीमध्ये आपली आस्था असू शकते. आपण आपल्या आवडी आणि निवडींच्या पार गेलो तरच ही स्थिती प्राप्त होते. आपल्याला काय आवडते, आपण जातो गुरूंकडे आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की गुरुनी हे पद म्हणावं, गुरुनी अमकं करावं, गुरुनी ती गोष्ट करावी, त्यांनी या प्रश्नाला उत्तर द्यावं. हे आपलं मन असते. म्हणजे आपल्या आवडी आणि निवडी या घेऊन आपण त्या ठिकाणी जातो. त्या आवडी आणि निवडी आपल्याला पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. पहिले आपल्या अस्तित्वाला, व्यक्तित्वाला, आपल्या मी, माझे, माझा हा अहमपणा जो आहे तो विसरावा लागेल. एक छान पद आहे,
जिथे माथा पुढे ठेविला, जिथे माथा पुढे ठेविला, गुरुदत्त तिथे धावला, गुरुदत्त तिथे धावला, जिथे माथा पुढे ठेविला, गुरुचरणी मस्तक नमिले, गुरुचरणी मस्तक नमिले, गुरुवाक्य जेथुनी स्फुरले, गुरु काव्य जेथुनी स्फुरले, मीपणा जिथे सरला, मीपणा जिथे सरला, जिथे माथा पुढे ठेविला, जिथे माथा पुढे ठेविला, गुरुदत्त तिथे धावला, गुरुदत्त तिथे धावला, जिथे माथा पुढे ठेविला. ज्या ठिकाणी ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, तशासारखा हा श्लोक आहे. जर तुम्हाला गुरूंची वास्तविक अनुभूती हवी असेल, अनुभव नको, अनुभूती हवी असेल, तर आपल्या बाह्य व्यक्तित्वाला विसरून म्हणजे स्वला समर्पित करावं लागेल. समर्पण हा प्रेमाचा उच्चतम सोपान आहे. समर्पण हे आस्थेचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे समर्थन ही पहिली पायरी आहे, ती आपल्याला चढायला पाहिजे. गुरुवर आस्था किंवा भरवसा का असावा, त्याचं प्रमाण किंवा त्याचं साक्ष ही काय असते हे आता थोडक्यात बघूया. गुरूंच्या उपस्थितीत, गुरूंच्या निकट आपल्याला आपल्यामध्ये बदलाव जाणवतो. आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल जाणवतो. त्या ठिकाणी सकारात्मकता आपल्याला अनुभवला येते. आपण असं भावमय, आनंदमय कोशामध्ये त्या ठिकाणी असतो. गुरुच्या पुढे अष्टसात्विक भाव ही कधी कधी जागृत होतात. आपलं भानसुद्धा आपण विसरतो. ही एक स्थिती आहे. ज्या ठिकाणी आपली आस्था आहे त्या ठिकाणी अशी स्थिती अनुभवला येते. किंवा आपण आपल्याबद्दल विचार करणंच सोडून देतो. ही दुसरी स्थिती आहे की आपण आपलं काय आहे, आपण काय आहे, कसं आहे, कसं होईल आपली याची पर्वा ज्या ठिकाणी राहत नाही, निश्चिंत होतो एकदम. ही आस्थेची दुसरी स्थिती आहे. व्यवहार सुरू असतात आपले, पण आपल्या मनामध्ये शांतता ही आपल्याला अनुभवला येते. असं गुरूच्या सानिध्यामध्ये ज्या होते त्या ठिकाणी आपली आस्था आहे असं सहज समजावं. असं झालं की समजा की तुम्ही समर्पित होण्याची, शरणागत होण्याची कृती जी आहे किंवा प्रोसेस जी आहे ती आता सुरू झालेली आहे असं समजावं. म्हणून आपल्याला ढोबळमानाने आस्था म्हणजे निष्ठा असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ती कशी असावी तर अगदी भगवंतावर असावी तशी. जसं आपण आज विचार करतो भगवंत तसाच गुरु आहे अशी आस्था आपली गुरुवर असावी. अगदी देवाप्रमाणेच गुरुवरही ज्याची तुल्य किंवा तितकीच भक्ती असते त्यालाच गुरुनी सांगितलेल्या ज्ञानाचा, प्रकाशाचा लाभ होतो. दुसऱ्याला तो होत नाही. यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु तस्ये ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. आता निष्ठेचंही काही प्रकार आहेत. ते कोणते आणि त्याचं फल काय हा प्रश्न ही आपल्याला सोडवावा लागेल. तो पुढे ज्यावेळेस चिंतन होईल त्यावेळी आपल्याला घेता येईल. पण तूर्त हे बघूया की भक्तांचे 4 प्रकार आहेत. भक्ती ही निष्ठेवरती आधारलेली आहे आणि त्यामुळे जशी निष्ठा तसा भक्त किंवा जसा भक्त तशी निष्ठा या न्यायाने 4 प्रकार भक्तीचे पडतात. चतुर्विधा भजन्ते मा असं
गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये, आर्तभक्त असतो त्याची निष्ठा तशी असते, अर्थार्थी भक्त असतो त्याची निष्ठा त्याप्रमाणे असते, जिज्ञासू भक्त असतो त्याची निष्ठा त्याप्रमाणे असते, आणि ज्ञानी भक्ताची निष्ठा ही तशीच असते. अशी वेगवेगळ्या निष्ठा असतात. जाता जाता एकच सांगतो, ते लक्षामध्ये ठेवावं. या सर्व चर्चेचा किंवा चिंतनाचा गाभास ज्याच्यामध्ये दडलेला आहे ते तो म्हणतो की समर्थांनी म्हटलेलं आहे, सद्गुरु वीण ज्ञान काही सर्वथा येणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. जय श्रीराम. असं समर्थांनी म्हटलेलं आहे की अज्ञाना जर तुम्हाला सद्गुरू विना कुठलंही ज्ञान तुम्हाला मिळू शकत नाही, कुठलंही ज्ञान तुम्ही आत्मसात करू शकत नाही. आणि जे अज्ञानी प्राणी आहेत, जे अज्ञानामध्ये अज्ञानाच्या प्रवाहात असेच वाहत जातील गुरु नसेल तर. पण कोणाला किती ज्ञान द्यायचं आहे हेही सद्गुरूच ठरवतात, नाही का? आपण मागून काही मिळत नाही, त्यांनी दिल्याशिवाय आपल्याला त्यांचं म्हणजे सद्गुरूंनी दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. जे ठरवतात तेवढंच मिळते, आणि त्यांचं ठरवण्याचं सद्गुरूंचं माप ठरलेलं आहे. कोणाला किती द्यायचं, कोणाला किती द्यायचं असं ठरलेलं आहे. आणि ते ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे, बालकाते रसे माय जैसे जेऊ बैसे, तै तया ठाकती तैसे घास करी. बाळाला मांडीवर घेऊन आई त्याला घास भरवते, पण ती भरवताना त्याच्या मुखात जेवढे सामावतील तो जेवढे खाऊ शकेल तेवढंच घास त्याला घालत असते. आम्ही पण त्या परमात्म्याचे, त्या सद्गुरूंचे बालकच आहोत. आम्हाला सोसवेल तेवढंच घास, तेवढंच ज्ञान आमची आई माऊली आम्हाला भरवेल. शेवटी आत्मसुतांनी एक प्रार्थना केलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. 560 पदं त्यांनी लिहिलेली आहेत, आणि त्या पदामध्ये ते म्हणतात की त्या पदाने आपण या चिंतनाचा समारोप करूया. गुरुभजनी स्थिर राही मना, गुरुभजनी स्थिर राही मना, विश्वास असू दे गुरुवचना, विश्वास असू दे गुरुवचना. किती जरी तुझला कष्ट जाहले, किती जरी तुझला कष्ट जाहले, नाना परीचे हालही झाले, नाना परीचे हालही झाले. गुरुवरचा विश्वास न ढळू दे, गुरुवरचा विश्वास न ढळू दे. सांगू कसे हे पुन्हा पुन्हा, गुरुभजनी स्थिर राही मना. असं मनाला त्यांनी बजावलेलं आहे की तुला कितीही कष्ट जरी होऊ दे, नाना परीचे हाल जरी तुला भोगावे लागले तरी गुरुवरचा विश्वास मात्र ढळू देऊ नका. असं पुन्हा पुन्हा न पुन्हा त्यांनी आपल्या मनाला सांगितलं आहे. तसंच आपणही आपल्या मनाला सांगावं की आमचा जो काही विश्वास किंवा जी काही आस्था, आज आपण विश्वासाचा शब्द बदलून आस्थेचा करूया, जी काही आस्था आमची सद्गुरू समोर आहे, सद्गुरूंविषयी आहे, ती तशीच टिकू दे, नव्हे ती वृद्धिगत होऊ दे असं आपण म्हणूया. आणि या ठिकाणी आजचं जे चिंतन आहे त्याचा समारोप करूया. बरं, आत्ता 1-2 मिनिटामध्ये आपण एक पद म्हणूया महाराजांचं. अनसूयात म्हणजे हे जगपालका, तुझ विणा कुणीना जगी बालका. तरी कथी स्मरू मी कवणा प्रती, शरण मी नरसिंह सरस्वती. मग मला कमला पतहा बरा, तव पदीच असो नित्य आसरा. पुरती हे तू कधी मम हे कथी,
करी दया नरसिंह सरस्वती मज कडो निच घे उनिचाय करी मग हि दे शिलयोग्य न ते जरी शिशुसमो बदला कुणी मागती कथी बरे नरसिंह सरस्वती नती तुझ्या पदी अर्पिती किंकर अभय दे शिरिठे विगुरो कर स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती करी दया नरसिंह सरस्वती मदीय लोचन सार्थक झाले सगुण सद्गुरु सद्रूप पाहिले बघमना रूप मंगल हे किती करी दया नरसिंह सरस्वती तव कृपे बिन जीवची घाबरे अभय दे शिरुठेवची हस्तरे तव पथा गुरुवासची पाहती करी दया नरसिंह सरस्वती बहुत भोगियल्या गुरु आपदा सुखविदावी आता तुझी आपदा द्रुतगती अजिधावची संकटी करी दया नरसिंह सरस्वती कितीतरी अळवो तुझ श्री गुरु बहुतही श्रमले भविले करू कशी दया तुझला लवये नगा अनसुयात मज भो मद पावगा मदीय प्राण हरील चिकाळतो मग तुझा उपयोग चिकायतो म्हणून मी पुसतो कधी येशिगा अनसुयात मज भो मज पावगा सदयता हृदयी लवतू धरी भजनी मंडळी हे गुरु धरी स्वकीय आप्तरिपुआणि निंदका अनसुयात मज भो मज पावगा अदयता धरिली अशिका बरे भवपुरी बुडतो जीव खागरे पुरवी हे तुनमी गुरुदास गा अनसुयात मज भो मज पावगा अनसुयात मज भो मज पावगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सर्व संतन की जय। बाल गोपाल की जय। भारत माता की जय। हरे नमः हरे नमः हरे नमः। No.